माड्या माड्या बांधण्यासाठी किंवा मोठं पण गाजवायचं यासाठी ह्या राजकारण नकोय. मला फक्त माझ्या समाजकार्य जे आहे ना त्याला जोड म्हणून मला राजकारण हवंय. कोणत्याही गावात जावा आणि कोणत्याही महिलेला विचारा की सुनीता संग्राम गायकवाड तुमच्या गावात आलत्या का, त्या स्वतःहून सांगतील की त्या ताई एकदा काय दोनदा येऊन आमच्या गावात. आणि आता मी पण फिरते ना, असं होतं की त्या ताई मी त्यांच्यात डबल गेली की त्या मला म्हणतात की ताई तुम्ही अगोदर आलता की. लाखो भाविक दर्शनासाठी येतात म्हणून वाकरीतली लोक काही कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांची सेवा करतात. काय म्हणजे खायची सोय असेल, कशाची, आंघोळीची, पाण्याची, सगळी लोक त्यांची सेवा करतात. त्यामुळे मी हितलीच आहे आणि माझ्या ते म्हणजे रक्तातच आहे, सेवा करायचं हे माझ्या रक्तातच आहे. माझी अशी जिद्द होती की काहीतरी शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे. आणि मी लहानपणापासून ट्युशन वगैरे नव्हते, पण मी अभ्यासात खूप हुशार होते. मग असं झालं की 10वीत मी फर्स्ट टॉपर आले. मला 10वीत 84% मार्क, 84% मार्क भेटले. ट्युशन वगैरे लावण्यासारखी आमची परिस्थिती नव्हती. मग मी विदाऊट ट्युशन फर्स्ट म्हणजे जसं माझं शिक्षण पहिली ते B फार्मसी झालं, पण मला कधीही कोणतीही ट्युशन लावलेली नाही. मग ते उसाचे जे पैसे यायचे ते आम्ही फीला वापरायचो. आणि जे आपल्याला आठवड्याला 1000-500 रुपये लागतात ते माझी आई दूध वगैरे असं बायका गोळा करून देतात ना, तसं करून मला माझ्या आईनं शिकवलं. स्ट्रगल मोठं आहे. हा, मग त्या परिस्थितीतून शिकत असताना जे आई आधी म्हणत होती लग्न कर, पण जेव्हा तुमचं जे ठाम मत होतं, तुमचं जे स्वप्न होतं ते जेव्हा कळालं तर तेव्हा त्यांनी पण मेहनत केली, कष्ट केलं. माझं कसं झालं की मी उद्या सोमवारी इंटरव्ह्यू होता आणि रविवारी आमच्या शेतात असं गहू खुरपायला चालू होता. तर माझ्या मनात ध्यानात काय नव्हतं की असं आपल्याला उद्या इंटरव्ह्यूला जायचंय की आपण तयारी करावं किंवा काय अभ्यास करायचा हे पण मला माहित नव्हतं. कसं समाजकार्य चालूच आहे, पण ह्या समाजकार्याला कुठे तर राजकारणाची जोड मिळाली, एखादं संविधानाचं पद मिळालं तर आपण अजून गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून अजून त्यांना उत्तम कशा प्रकारे अजून त्यांची उत्तम सेवा करता येईल हे मला करायचंय. माहितीये का, मला असं राजकारण आहे, इलेक्शन असं डोक्यातच नाही. मी काय करते, सकाळी 5-6ला उठायचं, आपलं घरातलं आवरायचं, बाहेर दिवसभर जायचं, सेवा करायची, संध्याकाळी 9-10ला घरी येते. मी पडले की मला झोप लागते, त्यामुळे माझ्या असं डोक्यात येत पण नाही की काहीच नाही वाटत. आणि मला असं काय वाटत नाही की म्हणजे काय होणार आहे काय, माझं समाजकार्य हे चालूच आहे आणि मला ही लोकांची सेवा करून आनंद मिळतो. त्यामुळे मी बेडवर पडले की मला झोप लागते, असं काही नाही. आणि तसं काही आव्हान वगैरे वाटत नाही. त्या पण माझ्या भगिनीच आहे, जरी त्या उभा राहिल्या असतील किंवा हे जरी मी निवडून आले तरी मला त्यांना सोबत घेऊनच काम करायचं, त्यामुळे मला त्यांचं आव्हान वगैरे काय वाटत नाही. आणि मला असं कसं आहे की मला जनता सांगते की ताई तुम्ही निवडून येणार आहे, ताई तुम्ही निवडून येणारच आहे, त्यामुळे असं विचार पण येत नाही की उद्या काय होणार आहे इलेक्शनचं, असं काही वाटत नाही. सर्वसामान्य जनता आजकाल असं खूप हुशार आहेत आणि जनता काय करते, काम, निष्ठा, तुमचं काम आणि निष्ठा बघून जनता तुम्हाला हे मतदान करते. आणि मला एवढा आतून आवाज येतो, मला असा कॉन्फिडन्स आहे की जनता माझं काम आणि माझी निष्ठा बघून त्यांचा आशीर्वाद म्हणून मतदानाची पोचपावती मला जनता देईल. नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. सध्या राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि सध्या मी वाकरी गटात आहे. आणि वाकरी गटाचा विचार केला तर वाकरी गटात उमेदवार जे आहेत सुनीता गायकवाड आज आपल्या सोबत आहेत. खरं तर सुनीता गायकवाड हे नाव आम्ही ग्राउंड रिपोर्ट्सच्या माध्यमातून ऐकलंय किंवा जनसामान्यांमधून ऐकलंय, पण सुनीता गायकवाड कोण आहेत आणि कसं तुमची जडणघडण झाली, या सगळ्या गोष्टींविषयी मला या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय. तर पहिलाच प्रश्न माझा हा आहे की बालपण कुठं गेलं आणि त्यानंतर शिक्षण काय झालं, या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या. नमस्कार, मी सुनीता संग्राम गायकवाड. तसं बघायला गेलं तर मी अगोदर वाकरीची लेक आहे. वाकरीची सून होण्या अगोदर मी वाकरीची लेक आहे. दोन्ही पण? हो, वाकरी. हा, माझं बालपण वाकरीतच, म्हणजे मी शिंदे घराण्याची मुलगी आहे. माझी परिस्थिती तशी बघायला गेली तर खूप गरिबीने हालाकीची परिस्थिती होती. माझ्या घरात माझे आई वडील आणि मला 5 भावंडे आहेत. ती माझ्या सकट तिघी आणि 2 भाऊ. माझं शिक्षण बघायला गेलं तर आम्ही झेडपी शाळेमध्ये 1 ते 7 पर्यंत मी जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेतलं. नंतर 7वी नंतर आमच्या गावामध्ये माध्यमिक आश्रम शाळा म्हणून ती शाळा आहे, तिथं मी 7वी ते 10वी 8वी ते 10वी माझं शिक्षण तिथं पूर्ण केलं. नंतर
कसं झालं की आपल्या ग्रामीण भागात तुम्हाला तर माहिती असेल की मुलींना म्हणजे जास्त शिकवत नाहीत किंवा 10वी झाली की लगे लग्नाचं वगैरे बघतात. मग 10वी नंतरच माझा मोठा भाऊ होता, तो लग्नाला आलेला. मग त्याच्याबरोबर असं ठरलं की माझं पण तेव्हाच त्याच्यासोबत त्याच्याबरोबरच दोघांचे एकत्रित लग्न करायचे. पण माझी अशी जिद्द होती की काहीतरी शिकायचंय, स्वतःच्या पायावर उभा राहायचंय. आणि मी लहानपणापासून ट्युशन वगैरे नव्हते, पण मी अभ्यासात खूप हुशार होते. मग असं झालं की 10वीत मी फर्स्ट टॉपर आले. मला 10वीत 84% मार्क, 84% मार्क भेटले. मग माझे जे शिक्षक होते, एक 10वीचा किस्सा सांगायचा झाला तर माझे चुलत भाऊ वगैरे मला कॉप्या देण्यासाठी यायचे 10वीत. पण माझे शिक्षक त्यांना आवर्जून सांगायचे, अरे तू येऊ नको, हिला काही गरज नाही कॉप्या द्यायची, एवढी हुशार मुलगी आहे की तू गरज नाही, तिला येऊ नको. आणि शिक्षकांना वाटायचं की मी 3री वगैरे येईल, पण मी बोर्डात फर्स्ट आले 10वीला. आणि मग 10वी नंतर लग्नाचं वगैरे असं बघायला चालू होतं. पण घरचे शिक्षकांनी सगळ्या सांगितलं की माझ्या वडिलांना की तुम्ही ही हुशार आहे, हिला शिकू द्या. मग नंतर असं झालं की आमची परिस्थिती तसं बघायला तर खूप गरीब परिस्थिती, पण माझ्या वडिलांना पण असं वेळ होतं की ही शिकली पाहिजे, ही मोठी झाली पाहिजे, हिच्या पायावर उभं राहिली पाहिजे, असं होतं माझ्या वडिलांचं स्वप्न. मग त्यांनी सगळं म्हणजे आपल्या चुलते वगैरे भाऊ त्यांच्या विरोधात जाऊन मला 11वीला सायन्सला ऍडमिशन घेतलं. तिथं पण एक किस्सा असा झाला की मला 84 होते आणि ओपन मराठ्याची लिस्ट होती ती 86, 86%ला क्लोज झाली. मग तिथं पण ते डोनेशन वगैरे देण्यासाठी 10,000 पण तेव्हा आमच्याकडे नव्हते. मग तेव्हा असं झालं की आश्रमशाळेचे जे संस्थापक आहेत आबासाहेब सोनवणे, त्यांच्या ओळखीने, त्यांच्या वशिलाने म्हणा किंवा ओळखीने, मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 5,000 तरी भरा आणि तुम्ही इथे ऍडमिशन घ्या. मग आणि माझे कसं होतं, लहानपणापासून मी गावात शाळेत होते, जिल्हा परिषद मध्ये, पण प्रत्येक कोणत्याही महापुरुषाची जयंती असली की मी भाषण वगैरे करायचे. मग ते माझ्या वडिलांना खूप अभिमान वाटायचा की आपली मुलगी सगळ्यांसमोर बोलते, असं करते. त्यामुळे मला त्यांनी ठरवलं की माझे दुसरे दोघं तिघं माझ्या अगोदरचे जे भावंड आहेत ते काही शिकले नाहीत. मग ही सगळे म्हणायचे की ही घरात हुशार आहे, हिला शिकवलं पाहिजे. मग वडिलांचा एवढंच ध्यास होता की हिला शिकवायचं, हिला स्वतःच्या पायावर उभा करायची. 10वी पर्यंत असं. मग 11वीला कसं झालं, आमच्यात म्हणजे एवढे शिकलेले कोण नसल्यामुळं पहिल्या 1-2 जी लिस्ट लागतात त्याच्यातून माझं नाव मिस झालं, आम्हाला ते समजलं नाही. 3ऱ्या यादीत जेव्हा नाव आलं तेव्हा तिथं असं झालं की 10,000 डोनेशन भरा म्हणत होते. मग तिथं आम्ही 5,000 डोनेशन घेऊन 11वीला सायन्सला ऍडमिशन घेतलं. आणि पंढरपुरात केबीपी कॉलेजला माझं शिक्षण झालं. मग तिथं पण ट्युशन वगैरे लावण्यासारखी आमची परिस्थिती नव्हती. मग मी विदाऊट ट्युशन फर्स्ट म्हणजे जसं माझं शिक्षण 1ली ते बी फार्मसी झालं, पण मला कधीही कोणतीही ट्युशन लावलेली नाही. मी सगळं स्वतः अभ्यास करून, आणि माझा अभ्यास तर कसा की उद्या पेपर आहे म्हणलं की आज सेल्फ स्टडी. मी म्हणजे जेव्हा शिक्षक वर्गात शिकवतात त्या दिवशीच माझं ते शिकवलेलं सगळं लक्षात राहायचं. त्यामुळे मी अभ्यास कधी उद्या पेपर म्हणलं की आज, आणि तो पण माझा पूर्ण झालेला नसायचा पेपरला जाईपर्यंत, कारण गरीब परिस्थिती असल्यामुळं शेतातली कामं, घरातली कामं मी सगळी करून जात होते. असं नंतर असं झालं 11वी-12वी सायन्सनी झाली. मग 12वी नंतर 11वीत पण चांगले मार्क भेटले. 12वीत थोडं 12वीत म्हणजे 11वीत परत भावाचं लग्न झालं, तिथून थोडंसं घरातलं वातावरण हे झाल्यामुळं नंतर 12वीत मला थोडे कमी मार्क्स भेटले. मग आणि मला असं गाईड वगैरे करणारं कोण नव्हतं, म्हणजे आमच्या घरात शिकलेले जास्त नव्हते, त्यामुळे मला असं कोणी गाईड केलं नाही की तू डॉक्टरला जा, तू इंजिनिअरिंगला जा, इकडे तिकडे. मी स्वतःच्या ह्यानीच म्हणजे आपल्याला जेवढं समजतं तेवढंच. मग आम्ही 12वी नंतर सीईटी दिली, नंतर बी फार्मसीची सीईटी असते ती दिली. मग तिथं पण मला छान मार्क्स भेटले. असं काही घरच्यांचं शिकवायचं वगैरे डोक्यात नव्हतं, फक्त ते म्हणायचे की आता मोठी झाली, हिचं लग्न झालं पाहिजे. मग त्यांचं तेवढंच. पण माझे वडील आणि बाकीचे काय म्हणायचे की तू शिक, तू हुशार आहे, तू शिक. ते झालं. नंतर मग मी 12वीत पहिल्यांदा कसं झालं की बी फार्मसी म्हणलं की घरच्यांना वाटलं 4 वर्षाचा हिला नको एवढं, म्हणून मला घरच्यांनी काय केलं की डी फार्मसीला बसवलं पहिल्या दिवशी. मग मी घरच्यांचं ऐकून डी फार्मसीला बसले. पण माझ्या डोक्यात एक विचार होता की आपल्याला शिकायचंय, जॉब करायचंय, स्वतःच्या पायावर उभा राहायचंय. म्हणून मी काय केलं, एकच दिवस फक्त डी फार्मसीमध्ये बसले. नंतर डोक्यात असा विचार आला की डी करून आपण नंतर बी करणार आहे, मग आपले 5 वर्ष जातात. मग मी एक दिवस फक्त डीला ऍडमिशन घेतलं, दुसऱ्या दिवशीपासून मी बी फार्मसी पूर्ण केली. बी फार्मसी 4 वर्ष. तिथं पण असं स्वेरी कॉलेजवर होते बी फार्मसीला, आणि तिथला खर्च खूप आहे. म्हणजे असं गोरगरिबांसारखा असं आठवड्याला 1,000 ते 2,000, आणि त्या 1,000-2,000 रुपये म्हणजे आता आपल्याला शुल्लक आहेत, पण त्या काळी ते खूप वाटायचे. आणि आमची परिस्थिती गरीब अशा हलाखीची असल्यामुळे
मग कसं करायचं, बी फार्मसीला माझी आई दूध वगैरे विकून ऊसाचे पैसे एकदाच यायचे, ते फी भरायला लागायचे. आम्ही ओपन असल्यामुळं आम्हाला फी 60-70 हजार फी होती. मग ते ऊसाचे जे पैसे यायचे ते आम्ही फीला वापरायचो, आणि जे आपल्याला आठवड्याला 1000-500 रुपये लागतात ते माझी आई दूध वगैरे असं बायका गोळा करून देतात ना, तसं करून मला माझ्या आईनं शिकवलं. स्ट्रगल मोठं आहे. हा. मग त्या परिस्थितीतून शिकत असताना म्हणजे आई आधी म्हणत होती लग्न कर, पण जेव्हा तुमचं जे ठाम मत होतं, तुमचं जे स्वप्न होतं, ते जेव्हा कळालं तर तेव्हा त्यांनी पण मेहनत केली, कष्ट केलं आणि तुम्हाला शिकवलं. मग मी त्या आईचे परिस्थिती पैशातून बी फार्मसी पूर्ण केली. आणि परत पण असंच चाललं होतं की आता हिचं लग्न करायचं वगैरे. मग नंतर काय झालं की असंच बी फार्मसी शिकत असतानाच स्वेरी कॉलेजवर कॅम्पस येतात. मग त्या इंटरव्ह्यू TCS सारखी नामांकित कंपनी तिथं आली होती स्वेरी कॉलेजवर. मग तिथं पण असं माझी इंटरव्ह्यूला वगैरे जायची इच्छा नव्हती. नंतर काय झालं की उद्या म्हणजे हॉस्टेलच्या वगैरे मुली होत्या, त्या खूप स्टँडर्ड मोठमोठ्या, म्हणजे त्यांची परिस्थिती छान होती, त्यांच्याकडे मोबाईल वगैरे होते. मग ते अशा चांगल्या असे शिकताना सगळं समजत होतं. आणि आम्ही कसं गावातून ये जा करणाऱ्या 5-7 मुली घरून, मी घराच्या बाहेर कधी राहिले नव्हते. मग ते ये जा करणाऱ्या मुली, आमच्याकडे काय मोबाईल नव्हते, आम्हाला काय एवढं माहिती नव्हतं असं, म्हणजे खूप अशी गरीब परिस्थिती अशी होती मी. आणि मग नंतर त्या मुली खूप असं उद्या इंटरव्ह्यू म्हणून आज खूप दिवसभर हॉस्टेलवर अभ्यास वगैरे करत होते. आणि माझं कसं झालं की मी उद्या सोमवारी इंटरव्ह्यू होता आणि रविवारी आमच्या शेतात असं गहू खुरपायला चालू होता. तर माझ्या मनात ध्यानात काय नव्हतं की असं आपल्याला उद्या इंटरव्ह्यूला जायचंय, की आपण तयारी करावं किंवा काय अभ्यास करायचा हे पण मला माहित नव्हतं. मग आम्ही सर फक्त म्हणायचे की तुझ्याकडे टॅलेंटेड आहे, तू जा, तू बोलू शकते. आणि मी कॉलेजमध्ये पण इथं पण आणि स्वेरीला पण असताना सर असे हे करायचे, टॅलेंटेड विद्यार्थी समजून प्रॅक्टिकलला पुढे, सगळ्या ह्याच्यात पुढे, आणि आउट ऑफ मार्क पडायचे 20 पैकी 20 अशा टेस्ट मध्ये मार्क. आणि सर मलाच असं मोठीपणा दिल्यासारखं, पुढं तू हो, तुझ्या मागं सगळे येते असं सांगायचे. मग सर म्हणले की उद्या इंटरव्ह्यू तू जायलाच पाहिजे. आणि आजही कॉलेजचे कोणतेही सर मला वाटले की ते मला ओळखणार. आता मला जवळजवळ B.Pharm पास आउट होऊन 10 वर्ष झालेत, पण कधी तुम्हाला अजून ते मॅडम तुम्ही या ना स्वेरीला, म्हणजे भेट द्या म्हणतात की तुमचं कसं झालं, तुम्ही तिथं सिलेक्शन झालं, तिथं जॉब करताय, तुम्हाला कसं वाटते. मग त्यासाठी अजून पण ओळखतेत, बोलतेत. आणि मग त्या सरांनी सांगितलं की तुला उद्या इंटरव्ह्यूला जायचंय, तुम्ही जावा असं बोलले सर. आणि मग आदल्या दिवशी रविवारी आमच्या शेतात गहू खुरपाय चालू होत्या, बायका होत्या, मी त्यांच्यासोबत दिवसभर गहू खुरपत होते शेतात. उद्या इंटरव्ह्यू आहे, पण माझं काय नव्हतं की प्रिपरेशन करायला पाहिजे. आणि मग आम्ही सोमवारी कॉलेजची ट्रॅव्हल्स गेली त्यांच्यासोबत, आणि त्यांच्यासोबत जातानाच मी त्यांचं ऐकून किंवा त्यांचं बघून, त्यांनी कोणत्या कोणत्या क्वेश्चनची तयारी केली, त्यांचं बघून ते आन्सर मी ऐकून लक्षात राहिले होते की टाटाचे CEO कोण आहेत, टाटामध्ये काय असतं, ते रतन टाटाच्या कंपनीबद्दल त्यांनी खूप अभ्यास केलता असा. मग मी ते बघून हे केलं. आणि असं की नशीब फक्त मनात जिद्द होती की तुला हा इंटरव्ह्यू क्लिअर करायचंय, तुला सिलेक्शन व्हायचंय आणि तुला जॉब करायचंय. माझ्या मनात फक्त एवढंच होतं. आणि माझं बॅकग्राऊंड असं, मी इंग्लिशमध्ये न शिकल्यामुळे, जिल्हा परिषदमध्ये शिकल्यामुळे असं होतं की एवढं खणखणीत इंग्लिश बोलता येत नव्हतं. आणि बाकीच्या मुलींना कसं जे सेमी इंग्लिश आहेत किंवा ज्यांची पहिल्यापासून हुशार आहेत त्यांना फास्टिंग. तरी पण मी घाबरले नाही, कारण आमच्या समोर कॉम्पिटिशनला कोण होतं तर सोलापूरचे होते, आणि सोलापूरचे मुलं खूप टॅलेंटेड आहेत, म्हणजे तिथं सगळं बॅकग्राऊंड. आणि आम्ही सगळे असे जिल्हा परिषद म्हणून गेलतो, फक्त आम्हाला नॉलेज खूप होतं, फक्त आम्हाला एक्सप्रेस करता येत नव्हतं, फक्त इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हतं, मराठीत येत होतं. मग ते झालं की आम्ही त्यांच्यासमोर टपला टप स्पर्धक झालो. असे 200-250 विद्यार्थी होते तिथं. आम्ही म्हणजे सोलापूरचे, अकलूजचे आणि स्वेरी गोपाळपूरच्या कॉलेजचे, असे 3 कॉलेजचे 200 विद्यार्थी असतील. मग त्यातून असं झालं की मी पहिला राऊंड क्लिअर झाली, दुसरा राऊंड क्लिअर झाली, दुसरा राऊंड तर इंग्लिश ह्याचा होता. मग तिथं टॉपिक होता की कोणत्याही एका विषय बोला की इंग्लिशमध्ये फक्त 5-10 मिनिटं इंग्लिशमध्ये एका कोणत्याही विषयावर बोला. मग मी तेव्हा पण माझ्या आईचा सब्जेक्ट निवडला होता की मला माझ्या आईवरच बोलले मी फक्त. आणि नंतर असं झालं की दुसरा राऊंड क्लिअर झाले की माझा कॉन्फिडन्स वाढला. झाले आता निम्मे राहिलेत. मग अजून माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी 4ही राऊंड क्लिअर केले. आणि तेव्हा असं झालं की म्हणजे वाटत नव्हतं की मी खरंच, म्हणजे बायका पण दुसऱ्या दिवशी ज्या शेतात खुरपाय बायका होत्या त्यांना सुद्धा न वाटलं की ही मुलगी दिवसभर शेतात काम करत होती, ही इंटरव्ह्यू क्लिअर झाली. आणि ज्या माझ्या सिलेक्शन झालं माझं. मी माझ्या तसं आयुष्यात बघायला गेलं तर खूप स्ट्रगल आहे, कोणतीच गोष्ट सहजासहजी नाही भेटलेली. आणि नंतर फक्त माझं एकच असं आहे की जॉबचं जे फक्त पहिल्याच दिवशी इंटरव्ह्यूला गेले आणि तिथं माझं सिलेक्शन झालं.
काय वाटलं त्यावेळेला जेव्हा सिलेक्शन झालं, लिस्ट मध्ये नाव बघितलं स्वतःचं? आणि तेव्हा असं होतं की 200 विद्यार्थ्यांमध्ये आमच्या कॉलेजचे जवळजवळ 50 ते 60 असतील, त्यात फक्त आम्ही 8 जणांचं सिलेक्शन झालं. सोयरीचे फक्त 8 जण होते. सोयरीचे फक्त 8 जण सिलेक्शन झालं आणि तिन्ही कॉलेजचे म्हणून 200 जण होते. मग तेव्हा एवढं छान वाटलं की, आणि मला माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांचं ते म्हणजे त्यांना एवढं भारी वाटलं की आपली मुलगी म्हणजे आपण शिकवलेलं कष्टाचं चीज झालं. खरं तर स्वप्नच पूर्ण झालं होतं. आणि मी जेव्हा झाले सिलेक्शन तेव्हा घरी सांगितलं, पण मी यायच्या आधी घरचे एवढे खुश होते की माझे आई वडील भाऊ असेल त्यांनी असं त्यांना म्हणजे वडिलांना वाटलं की मी सगळ्याच्या विरोधात जाऊन शिकवलं, पण माझ्या पोरीनं त्याचं चीज केलं. नंतर मग असं झालं की तिथं सांगितलं होतं की तुम्हाला एवढं पॅकेज आहे, एवढी अमाऊंट आहे, पण मुंबई लोकेशन आहे, तुम्हाला चालेल का? मग मला तेव्हा मी कधी पंढरपूरच्या बाहेर गेलेली नाही, पण डायरेक्ट मुंबई लोकेशन दिलं. मग तेव्हा मी घाबरतच होते की कसं हो म्हणू की नाही म्हणू. मग तेव्हा मला माझ्या घरातले चुलते असतील बाकीच्यांनी सपोर्ट केला की तू जा मुंबईला, जा तू, तुला नाही करमलं 1-2 दिवस राहून माघारी आहे. मग त्यामुळे मला त्यांनी जिद्द म्हणजे भावानी वगैरे अगोदर जे मला शिकवायला नको म्हणत होते तेव्हा जॉब मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ते पण मला म्हणायला लागले, सपोर्ट करायला लागले की तू जा, तू तिथं जाऊन इंटरव्ह्यू तर देऊन ये असं. मग ते म्हणले तुला नाही करम तर तू माघारी आहे. मग आमचं झालं पॅकेज वगैरे डिस्कशन झालं. परत नंतर डेट त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जॉईनिंग नंतर सांगतो. जॉईनिंग झाल्यानंतर मग मुंबई लोकेशन दिलं तर आम्ही तरी पण ओके म्हणलं होतं. मग परत असा माझा प्रवास की बालपण ते जॉब लागे म्हणजे सिलेक्शन. मुंबईला गेलात तुम्ही? नाही, मुंबईला नाही गेले मी. नंतर असं झालं की त्या दिवशी सांगितलं नंतर मी घरी आले. म्हणजे जॉब इंटरव्ह्यू कधी होता की 1 जानेवारी की 12 जानेवारी डेट आहे, मला एक्झॅक्ट नाही माहिती. त्या दिवशी इंटरव्ह्यू होता आणि नंतर अजून बी फार्मसी कम्प्लीट व्हायची होती, 4 महिने बाकी होते. मग नंतर आम्ही आलो, आमची प्रोसेस म्हणजे 4 महिन्याची नंतर आम्ही हे केलं म्हणजे बी फार्मसी पूर्ण केलं. म्हणजे अजून माझं शिक्षण कम्प्लीट व्हायच्या आधी माझ्या हातात जॉब होता, सिलेक्शन झालं होतं. अर्थातच हे सगळं स्ट्रगल तुमचं ऐकला. मात्र त्यानंतर एक वाकरीची लेक आहात तुम्ही म्हटलं आधी सुरुवात. मग सून कशी, हा कसा प्रवास झाला? वाकरीची सून झालात, लग्न कसं, लग्नाचं काय कसं झालं? मी मुंबई लोकेशन सांगितलं होतं मला. नंतर आम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. नंतर मग परत आम्ही मुंबईला वगैरे सगळी तयारी केली की जाणार आहे आम्ही आता, सगळे कॉलेजचे, तिन्ही कॉलेजचे मिळून जाणार होतो. मग मैत्रिणीसोबतच असं फ्लॅट वगैरे बुक केलं, सगळं झालं. नंतर काय झालं की जेव्हा 13 जुलै की काय असं जॉईनिंग होतं, मग तेव्हा असं अचानकच 1-2 दिवस आधी सांगितलं की त्यांनी तुम्ही पुण्याला रिलोकेट व्हायला तयार आहे का? मग तेव्हा तर मग असं झालं की आनंद गगनात मावेना की असं बरं झालं आपल्याला मुंबई नव्हतं जायचं, पुण्यात भेटलं. मग नंतर आम्ही मुंबईला नाही गेले जॉबला, पुण्यात गेले. पुण्यात मी 17 जुलै 2015ला माझं फर्स्ट डे होती, फर्स्ट डे ऑफ जॉईनिंग TCS कंपनीची. मग तिथं जॉईन केलं. नंतर पुण्यात 5 वर्ष म्हणजे 2015 पासून 2020 पर्यंत पुण्यात जॉब केला. नंतर 2020ला कोरोना आला, लॉकडाऊन होतं. मग कोरोनामध्ये तिकडं कोरोनात आम्ही इकडे आलो गावाकडे, म्हणजे गावाकडे आले. आणि तेव्हा मग कोरोनात 2-4 महिने झाल्यानंतर मग इथं आल्यानंतर लग्न झालं माझं 2020ला. आणि त्यानंतर तुम्ही वाकरीची सून पण झाला. अगोदर वाकरीची लेक होते, नंतर वाकरीची सून झाली. तर एक शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे, एवढं सगळं चांगला जॉब होता तुमच्याकडे, आणि आता राजकारणात उतरावं असं का वाटलं? तसं बघायला गेलं तर म्हणजे मी असं याच गावची असल्यामुळं मला यांचं गायकवाडांचं मी ऐकून होते की ह्यांनी काम केलं ते मी इथंच होते गावात राहिला, त्यामुळे मला माहित होतं ह्यांनी कोरोनात म्हणजे असं म्हणजे आमचे जे सासरे होते ते एक्सपायर झाले 2019ला. मग यांनी लग्नाच्या अगोदरच. मग जेव्हा मी वाकरीत म्हणजे पुण्यावरून इथं आले होते, वर्क फ्रॉम होम चालू होतं माझं. आणि नंतर यांनी जेव्हा ह्यांचं शिबिराचं उद्घाटन म्हणजे फाउंडेशनचं उद्घाटन केलं, तेव्हा त्यांनी हे आरोग्य शिबिर ठेवलं होतं. ते गावात जिल्हा परिषद शाळेमध्येच ठेवलं होतं. मी गावातच राहिला असल्यामुळे मला ते माहिती होतं यांनी आरोग्य शिबिर वगैरे ठेवलेलं. नंतर ह्यांनी म्हणजे गायकवाड कुटुंबांनी गावात कोरोनामध्ये सगळ्यांना म्हणजे सगळे पुण्याचे लोक वगैरे इथं आले होते. मग सगळ्यांचे जॉब वगैरे गेलेले, असं म्हणजे कुणाला काम वगैरे नव्हते. त्यामुळे ह्यांनी काय केलं, सगळ्या गावात मोफत अन्नधान्य वाटप यांचं चालूच होतं. म्हणजे ह्यांचं समाजकार्य मी ऐकूनच होते अगोदरच मला माहिती होतं. नंतर इथं आल्यावर असं झालं की
हा जो गायकवाड परिवार आहे म्हणजे यांचं माझे सासरे असे ऍक्सिडेंटनी अचानक गेल्यामुळे हे सगळे असे डिप्रेशन मध्ये होते. मग ह्यांनी असं की म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव कायम आठवणीत राहावं म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनची स्थापना केली. असं मग तिथून ह्यांचं अगोदर म्हणजे ह्यांचं तिथून काम चालू झालं. अगोदर ह्यांनी वृद्धाश्रम आहे ना तिथं महिलांचं, तिथं जाऊन सुरुवात केली. नंतर आरोग्य शिबिर, नंतर हे असं ह्यांचं चालूच होतं काम. समाजकार्य असणारं हे घराणं होतं. हा आणि त्यानंतर तुम्ही सून म्हणून आला तरी तुम्ही सुद्धा हा वारसा जो आहे तो जपला. हा जो वारसा आहे ना तो म्हणजे मी अगोदर कसं वाकरीचीच असल्यामुळे लहानपणापासून मी बघत होते की ही वाकरीतली जी लोक आहेत ते कसं करतात की आमचं वाकरी हे असं आहे की लाखो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वाकरी नगरी आहे. तिथं वाकरीला एवढं महान असं पवित्र मानलं जातं की म्हणजे मी आता पुण्यात राहिली तिथले लोक एवढे वाकरीला पवित्र मानतात की मला पण म्हणतात तू पंढरपूरची आहे. पांडुरंग म्हणजे तुम्ही लय मोठा आहे, तुमचं लय नशीब आहे की तुम्ही पांडुरंगाच्या ह्याच्यात राहता. त्यामुळे वाकरीला सगळे अशी पावनभूमी म्हणतात. मग इथं वाकरीत आषाढी असेल किंवा कार्तिक असेल, आषाढीत तर दोन दिवस इथं आपलं लास्ट जे रिंगण आहे ते वाकरीत होतं, पालखीचं रिंगण. मग ते इथं लाखो भाविक इथे येतात आणि असं सगळ्या गावचे लोक इथे येतात वाकरीत. आणि त्यामुळे मला आईसोबत वगैरे लहानपणी बघायचे. आणि आमच्यात ही पद्धत आहे की जेव्हा आषाढीला पालखीला येतात लोक म्हणजे आषाढीला जातात, नंतर जेव्हा पौर्णिमा असते पौर्णिमेला पालखी रिटर्न येते तेव्हा पालखी असते गावात. मग गावात 3 ठिकाणी पालखी असते. तिथं आमच्यात अशी पद्धत आहे की सगळेच लोक त्या पालखीला दिंडीला वगैरे जेवण देतात. त्यामुळे आमच्यात म्हणजे मला अशी सवय आहे की लोकात राहायची, लोकात मिसळायची अशी सवय. लहानपणापासूनच मी अशी लोकात बघितलंय तुम्ही. हा मी सगळं बघितलं, हे अनुभवले सगळं. आणि इथं असं लोक दिंडी वगैरे वाकरी लाखो भाविक दर्शनासाठी येतात म्हणून वाकरीतली लोक काही कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांची सेवा करतात. काय म्हणजे खायची सोय असेल, कशाची, आंघोळीची, पाण्याची, सगळी लोक त्यांची सेवा करतात. त्यामुळे मी इथलीच आहे आणि माझ्या ते म्हणजे रक्तातच आहे, सेवा करायचं हे माझ्या रक्तातच आहे. आणि आता राजकारणाच्या माध्यमातून तुम्हाला ही सेवा करायची. आता कसं समाजकार्य चालूच आहे, पण ह्या समाजकार्याला कुठे तर राजकारणाची जोड मिळाली, एखादं संविधानाचं पद मिळालं तर आपण अजून गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून अजून त्यांना उत्तम कशा प्रकारे अजून त्यांची उत्तम सेवा करता येईल हे मला करायचंय. आणि आता मी लोकात फिरते, बघते, असं वाटतं की म्हणजे त्यांना किती त्यांच्या समस्या आहेत त्या कोणत्या तरी असं तळमळीने मला सांगते की ताई तू एवढं कर, ताई तू एवढं कर. मग ते वाटतं की खरंच आपण निवडून येऊन ह्यांची खरंच समस्या सोडवायची. रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, पाण्याचे असतील, किंवा आता मी फिरते ग्रामीण भागातली एक महिला होती, तिनं मला आम्ही आता प्रत्येक ठिकाणी आमचं आरोग्य शिबिर राबवतो. मग तिथं असं झालं की तिनं मला मी सांगितलं ना त्यांना आमचं उद्या आरोग्य शिबिर आहे, डोळे तपासणी आहेत, मोफत ऑपरेशन आहे, मी मोतीबिंदू तपासतोय, चष्मा देतोय आणि मग सगळी गोळ्या औषध मोफत आहेत. मग तिनं तेव्हा मला म्हणजे ती लेडीज होती त्यामुळे ती मला बोलू शकली. ती मला म्हणली अशी माझ्या कानात जवळ येऊन म्हणली, ताई मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि एक पूर्ण हे काढून टाकले ब्रेस्ट. मग म्हणली त्याच्यावर तुमच्याकडे काय ट्रीटमेंट आहे का? तेव्हा मला असं वाटलं की यार म्हणजे इतक्या लेडीजला एवढे प्रॉब्लेम आहेत, मग ती जी कॅन्सर सारखी जी औषध आहेत तीच जर तिला प्रायमरी ट्रीटमेंट भेटलं असतं तर तिला एवढा मोठा स्ट्रगल किंवा त्रास झाला नसता. ग्रामीण भागात एक असं असतं की सांगत नाहीत महिला. मग ते एक महिला असेल तर ते एक महिला आपल्याला आता मी तुम्हाला डिरेक्टली काही पण प्रॉब्लेम सांगू शकते का तर तुम्ही एक महिला आहे यार. मग तेव्हा पण असं वाटलं की आणि अजून एक असं झालं की एक आजी होती, ती म्हणली मला काही दिसत नाहीये, मला असं तसं बोलली मला. मग मी म्हणलं आजी या उद्या आमचं इथं असं शिबिर आहे तुम्ही या. मग आम्ही काय केलं, तिचं काही जास्त नव्हतं, तिला काही ऑपरेशनची वगैरे गरज नव्हती. आम्ही तिचे डोळे तपासले, तिला एक चष्मा दिला, चष्म्याचा नंबर होता, डॉक्टरांनी चष्म्याचा आमच्या पूर्ण टीमनी चेक करून तिला एक चष्म्याचा नंबर दिला. मग तो नंबर दिल्यानंतर तिनं घातल्यावर ती एवढी खुश झाली की तिच्या चेहऱ्यावर समाधान बघून म्हणजे ती मला म्हणाली की अगं मला आता सगळं पूर्ण जग दिसायला लागलं. आणि तिनं मला एवढी म्हणजे तिच्या आनंदाने एवढी मिठी मारली की गालावून हात फिरवला. त्या आजीची ती माया, तो मायेचा स्पर्श ते बघून मला खूप छान वाटलं. म्हणजे तो मायेचा स्पर्श कुठे तर मला असं वाटलं की ही माझी आजीच आहे. आता मला बघायला गेलं तर मला आजी नाही, आई पण नाहीये असं. मग ते मला कुठं तर वाटलं की म्हणजे मी आता फिरते ना तेव्हा असं वाटतं की यार ही आपली आईच आहे, ही आपली आजीच आहे, आपण यांच्यासाठी खरंच करायला पाहिजे. नंतर दलित वस्ती असेल तिथल्या बायका पण सांगतात ताई तुम्ही
आम्ही आमच्यासाठी खूप निधी मंजूर होतो पण आम्हाला बघा पाण्याची सोय नाही, आम्हाला एवढ्या लांबून पाणी आणावं लागतं. मग मला असं जे खरंच म्हणजे असं मला काही फक्त माड्या बांधण्यासाठी किंवा मोठं पण गाजवायचं यासाठी ह्या राजकारण नकोय. मला फक्त माझ्या समाज कार्य जे आहे ना त्याला जोड म्हणून मला राजकारण हवंय. कारण त्या जे तळमळीनं सांगतेत ना आणि म्हणजे बोलू शकतात ना, असं त्यांना त्यांची सेवा करण्यासाठी मला या क्षेत्रात यायचंय. या सगळ्या गावांमध्ये पोहोचलाय तुम्ही? हो, मी सगळ्या गावामध्ये असं असेल की 5 ते 6 वेळा झालं माझं पोहोचून. तुम्ही गावात जावा आणि कोणत्याही गावात जावा आणि कोणत्याही महिलेला विचारा की सुनीता संग्राम गायकवाड तुमच्या गावात आलत्या का? त्या स्वतःहून सांगतील की त्या ताई एकदा काय 2दा येऊन आमच्या गावात. आणि आता मी पण फिरते ना, असं होतं की त्या ताई मी त्यांच्यात डबल गेली की त्या मला म्हणतात की ताई तुम्ही अगोदर आलता की, असं त्या बायका सांगायला लागलेत स्वतः की ताई तुम्ही आमच्यात येऊन गेलाय. काय असं प्रकर्षाने महिलांच्या काही समस्या जाणवत आहेत का या गटामध्ये फिरताना वगैरे असं काय? महिलांचं तसं बघायला गेले तर माझं माझं मेन जे टार्गेट आहे ना ते फक्त आपलं असं असेल की आपलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, नंतर आपलं वीज, पाणी जे आहेत, रस्ते आहेत. आता तिकडे पटवर्धन कुरवली ते पिराची कुरवली तिथं असं आहे की रस्ते एवढे एवढे खराब रस्ते आहेत की ते लोक स्वतः सांगतात तुम्ही काहीही करा, आम्ही तुम्हाला निवडून देतो पण आम्हाला आधी रस्ते करून द्या. मेन ते लोकांचा प्रॉब्लेम आहे की रस्ता. आणि रस्ते मग ते ह्या गावातून त्या गावाला जोडणारा असेल किंवा पूल असतील, मेन लोकांचे खूप प्रॉब्लेम आहेत. आणि जे दलित वस्ती, एका गावात गेले ते दलित वस्ती, तिथं पाण्याचा मेन प्रॉब्लेम आहे. ते असे म्हणतात की टाकी बांधली पण इथं पाणी येत नाही. मग तिथं असं महिलांचे पण काही काही समस्या आहेत, जे आता मी कसं आरोग्य शिबिर वगैरे घेते ऍज अ फार्मासिस्ट, डॉक्टर आहे असं म्हणून लोक मला सांगतात की ताई मला हे होतंय ते, त्यासाठी महिला ही पाहिजे. आणि सरकारी दवाखान्यात आपल्या कसं म्हणजे तिथं आहेत डॉक्टर आहेत, औषध आहेत, पण मला तिथं असं करायचंय की डॉक्टर वेळेवर येतात का, म्हणजे वारंवार येतात का, किंवा गोळ्या औषध जे आहेत ते व्यवस्थित आहेत का. तिथं मी म्हणत नाही की तिथं नाही येत औषध, पण जे तिथं अजून त्यांची क्वालिटी वाढवता येईल, अजून तिथं चांगल्या प्रकारचे औषध, जे बाकीच्या जी बीपी, शुगर असेल, टीबी, कुष्ठरोग यासारखी पण सगळे जे मोफत लसीकरण, मोफत औषध, ते सगळे तिथं अवेलेबल ऍज अ प्रायमरी ट्रीटमेंट म्हणून तिथं सगळं अवेलेबल पाहिजे. नंतर आपलं ह्याचं असेल मोतीबिंदू ऑपरेशन पण असं आपण जातो, बाहेर जायची गरज नाही पाहिजे, आपल्या प्रत्येक गावामध्ये ते व्हायला पाहिजे. नंतर असं हे असेल की महिलांचं प्रसूती केंद्र, म्हणजे ते डिलिव्हरीला पण महिलांना एकतर तो किती भयंकर त्रास असतो त्यावेळेला, आपण आता समजू शकतो आपण महिलाच आहे, तो जर प्रायमरी सरकारी दवाखान्यात म्हणजे लगेच त्यांना सेवा, त्यांच्यावर लगेच उपचार चालू होतील ना, ते पण व्यवस्थित ते सरकारी दवाखान्यात पाहिजेत. नंतर कुटुंब नियोजन पद्धती असतील त्या पण, म्हणजे किती त्रास होतात लेडीजला, इथून पंढरपूरला जावा किंवा सोलापूरला जावा. मग ते कसं आपल्या महिलांचं सगळं पुरुषांवर अवलंबून असतं, ते नेणार आणणार, मग त्याच्यात त्या लेडीजला त्रास होतो. मग तेच जर आपल्यात असतील तर, आपल्या प्राथमिक केंद्रात असेल तर ते त्यांना आपल्या सगळ्या महिलांसाठी ते सोयीचं होईल. तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचं शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झालंय, मात्र आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली या जिल्हा परिषद शाळेंची, तर त्यात संख्या जी आहे कमी होताना दिसते. काय वाटतं त्याच्यासाठी काय उपाययोजना असेल तुमची? मी असं म्हणेल की मला असं वाटतं की बघा, आज जर आता तुम्ही, आम्ही, आपण सगळे जिल्हा परिषद मध्ये शिकलोय, मग आपण सगळे एवढे मोठे होऊ शकतो. किंवा आज दुसरे उदाहरण बघाल, जे एमपीएससी, युपीएससी, आयपीएस अधिकारी आहेत ना, ते सगळे जिल्हा परिषद मधूनच गेलेले आहेत. मग आता का असं होतंय, मग ते स्वतः सगळ्या पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की काय आहे जिल्हा परिषद मध्ये नेमकं प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे आता बघितलं तर तुम्ही इंग्लिश मिडियम मध्ये खूप मुलं आहेत, मग तेच जे इंग्लिश मिडियम मध्ये शिकवतात तेच आपल्या जिल्हा परिषद मध्ये शिकवायला पाहिजेत. म्हणजे ते चांगल्या ज्या सुविधा आहेत त्या जिल्हा परिषद मध्ये आणायला पाहिजेत. असं मला वाटतं की आपली आता सगळं असं काही नाही की बाबा ते आपण काय इंग्लिश मिडियमला शिकलो का आपण पण जिल्हा परिषद मध्ये शिकलोय, मग आपण एवढ्या पुढे जाऊ शकतो. मग असं जर आपण जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता सुधारली, तिथं एकदम दर्जेदार शिक्षण आणलं, तर तिथं आपोआप मुलांची संख्या वाढेल आणि आपली जिल्हा परिषद शाळा उंचावर जाईल. जे इंग्लिश मिडियम आहे ना त्याची गरज कमी होईल. म्हणजे इंग्लिश मिडियम मध्ये शिकवलं जातं तेच इथं जिल्हा परिषद मध्ये त्याच शिक्षणावर फोकस दिला पाहिजे. आपल्या सगळ्या पाल्यांनी मिळून तिथं गेलं पाहिजे की काय जिल्हा परिषद मध्ये, आणि सगळ्या सुविधा असतात, फक्त त्या वरून आणायला पाहिजेत, त्या इथं राबवायला पाहिजेत. मला तेच करायचंय की जे वरती आहे ना तो सगळा निधी जिल्हा परिषद शाळेसाठी, त्या मुलांच्या विकासासाठी वापरून
त्यांची क्वालिटी सुधारवून तिथलं शिक्षण एकदम उंच स्तरावर न्यायचं आहे जिल्हा परिषद शाळेचं आहे, जेणेकरून सगळ्यांनी विचार केला पाहिजे नाही माझी मुलगी हे जिल्हा परिषद मध्येच घालणार. आणि तसं बघायला गेलं तर जिल्हा परिषद शाळेचा फायदा पण आहे. जर तुम्ही इंग्लिश मिडियमला मुलं घातली तर त्यांना मराठी बोलता येत नाही. तसं आपल्या जिल्हा परिषद मध्ये सेम इंग्लिश केलं आपण किंवा सेम इंग्लिश आहे तर तिथं आपली मुलं इंग्लिश पण शिकतील आणि मराठी पण शिकतील. फक्त आपल्याला काय करायचंय आणि की फीज पण वाचतील. आणि मेन प्रॉब्लेम असा आहे की आता खाजगी शाळा बघतो, माझ्या घरापासून 500 मीटर अंतरावरच एक शाळा आहे. तिथं अशी आहेत की खूप मोठ्या मोठ्या लोकांची मुलं आहेत शाळेला. आणि तसं बघायला गेलं तर ज्याची खूप गरीब परिस्थिती आहे, ज्याची हालाकीची परिस्थिती, त्या गरीबाच्या लेकरांनी जायचं कुठं? म्हणजे त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. ज्यांना परवडतं, ज्यांच्या खिशाला पैसे आहेत ते मोठ्या शाळेत घालतात त्यांना, पण जे गरीबाचं लेकरू आहे त्यांना पण चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मग त्यांच्यासाठी आपण जिल्हा परिषद शाळा ह्या चांगल्या उंच स्तरावर असं म्हणजे तिथं दर्जेदार शिक्षण, जेणेकरून प्रत्येक पालकांनी आपला मुलगा हा जिल्हा परिषद मध्येच घातला पाहिजे. अर्थातच खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही विजन मांडलंय. मात्र आता वाकरी गटाचा विचार केला तर समोर जे उमेदवार आहेत, भाजपचे असतील, घड्याळाचे असतील, काय वाटतं त्यांच्याबद्दल? आव्हान वाटतं का? नाही, मला त्यांचं काही आव्हान वगैरे वाटत नाही. कारण माझं कसं आहे माहितीये का, मला असं राजकारण आहे, इलेक्शन असं डोक्यातच नाही. मी काय करते, सकाळी 5-6ला उठायचं, आपलं घरातलं आवरायचं, बाहेर दिवसभर जायचं, सेवा करायची, संध्याकाळी 9-10ला घरी येते. मी पडले की मला झोप लागते. त्यामुळे माझ्या असं डोक्यात येत पण नाही की टेन्शन वगैरे काहीच नाही वाटत. आणि मला असं काय वाटत नाही की म्हणजे काय होणार आहे काय, माझं समाजकार्य हे चालूच आहे. आणि मला ही लोकांची सेवा करून आनंद मिळतो, त्यामुळे मी बेडवर पडले की मला झोप लागते, असं काही नाही. आणि तसं काही आव्हान वगैरे वाटत नाही. त्या पण माझ्या भगिनीच आहेत. आणि मला कसं जरी त्या उभा राहिल्या असतील किंवा जरी मी निवडून आले तरी मला त्यांना सोबत घेऊनच काम करायचं, त्यामुळे मला त्यांचं आव्हान वगैरे काय वाटत नाही. आणि मला असं कसं आहे की मला जनता सांगते की ताई तुम्ही निवडून येणार आहे, ताई तुम्ही निवडून येणारच आहे, त्यामुळे असं विचार पण येत नाही की उद्या काय होणार आहे इलेक्शनचं, असं काही वाटत नाही. आता शेवटच्या प्रश्नाकडे वळते. काय वाटतं मतदारांनी तुम्हाला का मतं द्यावी? काय आव्हान कराल मतदारांना? अ, मतदारांना आव्हान तसं नाहीये. सर्वसामान्य जनता आजकाल असं खूप हुशार आहेत आणि जनता काय करते, काम, निष्ठा, तुमचं काम आणि निष्ठा बघून जनता तुम्हाला हे मतदान करते. आणि मला एवढा आतून आवाज येतो, मला असा कॉन्फिडन्स आहे की जनता माझं काम आणि माझी निष्ठा बघून त्यांचा आशीर्वाद म्हणून मतदानाची पोचपावती मला जनता देईल. अर्थातच एक कॉन्फिडन्स आहे तुम्हाला, त्याबद्दल एक विश्वास आहे. आणि अर्थातच तुमचं काम आम्ही बघतोय, ग्राउंड रिपोर्ट्स आम्ही करतोय, त्या माध्यमातून सुद्धा तुमचं नाव पुढे येते. मात्र जे काही चित्र आहे ते स्पष्ट होणार निकाला दिवशी. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर तुम्ही खूप आता शेड्यूल जर तुमचं बघितलं तर अगदी गावभेटी वगैरे चालू चालू आहे. आहे, तेवढा चालू तर आहे. तुम्ही वेळ दिलात आणि अर्थातच पुढं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.